नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि मेंटॉरशिप बॅच जी आपण लॉन्च केली आहे ती म्हणजे आरंभ, जी संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आहे 2024साठी. ही बॅच म्हणजे इथे आपण 90 दिवसाचा प्रॉपर तुम्हाला वेकली शेड्यूल दिला आहे. तर या बॅचविषयी जी टेस्ट आहे त्या टेस्टच्या संदर्भात आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हाला एक इव्हॅल्युएशन सेट दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन तुमचं करायचं आहे की कशा प्रकारे. बघा, सर्वात प्रथम म्हणजे हे वीकली स्टडी प्लॅन तुम्हाला दिला जाईल की बघा, जसं आपण 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान स्टडी प्लॅन दिला आहे. एक तर पहिली गोष्ट, ही बॅच का लॉन्च केली याचं कारण समजून घ्या. ही बॅच लॉन्च करण्याचं कारण हेच की इथे मेन्समध्ये पोरांचा अप्रोच थोडासा वेगळा असतो. ठीक आहे, थोडं GS मागं राहू शकतं किंवा एखाद्या वेळेस काय होतं, इंग्लिश मराठीला लँग्वेजला जरा जास्त भर दिला जाऊ शकते, अशा कन्सेप्ट उद्भवतात. म्हणून आपण काय केलं आहे की आरंभ नावाची बॅच लॉन्च केली आहे, जी फक्त 99 रुपीजमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल असेल. या बॅचमध्ये सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाचं हे आहे की मेन्सच्या विद्यार्थ्यांना आपण परिपूर्ण गाईड करतोय. परिपूर्ण गाईड करतोय इन द सेन्स, इथे आपण काय करतोय, एक मिनिट फक्त. हां, इथे काय करतोय, इथे त्यांना प्रत्येक आठवड्याची एक शीट देऊ. जसं की आता 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान आहे, जिथे 10 फेब्रुवारीला तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला काही वेळ बेसिक्स ऑफ इंग्लिश आणि सर्वात इम्पॉर्टंट वोकॅब्युलरी करायची आहे. त्यानंतर भारताच्या राजकीय भूगोलामध्ये भारताचं स्थान विस्तार, देशाचं नाव म्हणजे भौगोलिक सीमा, भूराजकीय सीमा, हे कंटेंट वाचायचं आहे. म्हणजे मेन टॉपिक हा, त्यामध्ये हा कंटेंट वाचायचा आहे. त्यासोबत कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये महाराष्ट्राचा राजकीय भूगोल करायचा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार, अक्षांश रेखांश विस्तार, क्षेत्रफळ, नैसर्गिक राजकीय सीमा, राज्य, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि गणितामध्ये बॉडमॉस आणि फ्रॅक्शन हे टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत. आणि सोबत जसे एका दिवसाचे तुमचे टार्गेट्स कंप्लीट झाले, आणि राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा आपण सिम्प्लिफाईडमधून सगळ्या घडामोडी तुम्हाला देतोय, कारण की या परीक्षेमध्ये सिम्प्लिफाईडमधून जरा प्रश्न होते. म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न जर म्हटलं आपण, कोण्या पुस्तकात काहीच नाही आले तर सिम्प्लिफाईडमधून काही प्रमाणात आले, तर त्यामुळे चालू घडामोडीच्या काही न्यूज दिल्या असतील. आता हा झाला डे 1चा शेड्यूल. या डे 1च्या शेड्यूलमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यावर लगेच तुमची रात्री टेस्ट होईल, ज्याच्यामध्ये 20 मार्क्स इंग्लिशवर असतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे तुमचे मॅथ्सचे टॉपिक दिले आहेत ते, भूगोलाचे टॉपिक दिले असतील ते, आणि चालू घडामोडीची टेस्ट ही तुमची आठवड्याच्या शेवटी होईल. म्हणजे परिपूर्ण सराव करून घेण्यासाठीची ही सिरीज आहे. जसं आता फर्स्ट डेचे मी तुम्हाला टॉपिक सांगितले, आणि आता इथे हा जे फर्स्ट डेचे टॉपिक आहे याचा पहिला पेपर आहे. जसं बघा, डे फर्स्ट आणि त्यावर टेस्ट आहे. आता जसं आयोगाचा सध्याचं स्वरूप चालू आहे परीक्षेचं, त्या पद्धतीने आपण याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. जसा 1 लाईनर आहे की आता ह्या भूगोलाचा प्रश्न क्रमांक 1 पासून तर जवळपास तुम्हाला अशा डेली टेस्ट येतील, तर जवळपास 20 पर्यंत हे तुम्हाला काय दिसतील, भूगोलाचे प्रश्न. त्यानंतर 21 पासून हे तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न दिसतील, आणि आता इंग्लिशचे प्रश्न आपण डबल करण्याच्या विचारात आहोत. त्यानंतर तिसरं म्हणजे इथे जे टॉपिक तुम्हाला दिले, जसं बॉडमॉस आणि फ्रॅक्शन होता, सो त्यावर आधारित तुम्हाला काय दिसते, ही टेस्ट दिसते. म्हणजे या पद्धतीनं, आणि याचं काही टॉपिक जे आहे त्याचं तुम्हाला काय करतोय, आपण एक्सप्लेनेशन देतोय. आता इतर जर म्हटलं या परीक्षेच्या संदर्भात, तर तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. सर्वात पहिले तर या परीक्षेत पास होण्यासाठी, यापूर्वी मी तुमच्यासोबत स्ट्रॅटजी वगैरे सांगितली आहे. या परीक्षेमध्ये पास होण्याची एक गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे काय की सर्वात महत्त्वाचं, तुमचा मेन्सचा सिलेबस कट टू कट क्लिअर झाला पाहिजे. मेन्सचा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुमचा कट टू कट क्लिअर असला पाहिजे. म्हणजे एकही टॉपिक, जे छोटे छोटे मुद्दे आहेत, समजा फॉर एक्झाम्पल रिमोट सेन्सिंग आहे, त्यानंतर कायद्याचा घटक आहे, पर्यावरणाचा घटक आहे, असे घटक स्किप करून चालणार नाहीत. कारण की बघा, रिमोट सेन्सिंगवर साधारणतः 5 प्रश्न येतात, कायद्यांवर 3, पर्यावरणावर 3, म्हणजे असे 8, 5, 13 6, 5, 11 असे 11 प्रश्न जर येत असतील, तर याला 11 दुनी 22 मार्क्स होतात. म्हणजे इथे कट ऑफ काय कितीतरी वर तुम्हाला देत आहे. सो अशा ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. म्हणून ना तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागतो. आणि इथे सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे PYQचा सराव. आणि यासाठी आपण काय करतोय, PYQचे वेगवेगळे सेशन तुमच्यासाठी घेऊन येतोय, जेणेकरून तुमच्या PYQचा सरावसुद्धा होईल. आणि 5000+ MCQ तुमच्याकडून सॉल्व करून घ्यायचे आहे, की तुम्ही रोटीन राहिले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असाल, तर तुम्ही आरंभ नावाची जी बॅच आहे ही जॉईन करायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
आरंभासाठी स्पेशली प्रशांत सर असतील, त्यानंतर कोळंबे सर स्वतः असतील, मी आहे, आम्ही स्वतः तुमचं मेंटोरिंग सेशन घेणार आहे. तुम्हाला एक टाईम दिला जाईल, त्या टाईममध्ये म्हणजे दिवसभरात 10 ते 6 दरम्यान तुम्ही कधीही 2-3 डेडिकेटेड नंबर आहेत जी फक्त आरंभ बॅचसाठी आहे आणि या संदर्भात तुम्ही आमच्याशी कॉलिंग करून मेंटॉरशिप घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुमचे प्रॉब्लेम आम्हाला सांगू शकता, आम्ही त्याचं शंका निरसन करू. सो अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे. म्हणजेच या प्रोग्रामचे पर्क्स जर तुम्हाला सांगायचे झाले तर नंबर 1, सर्वात पहिले तुम्हाला डेली शेड्यूल दिले जाईल. डेली शेड्यूल नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा डेली शेड्यूल नंतर तुमची टेस्ट होईल, त्यानंतर वेळोवेळी तुमचे लाईव्ह होतील, त्यानंतर तुमच्यावाला प्रत्येकाला दर आठवड्याला म्हणजे कोणत्याही दिवशी तुम्हाला कधीही कॉल येऊ शकतो, अभ्यास चालू आहे की नाही, ठीक आहे. कोणाला कोणत्या दिवशी गायडन्ससाठी कॉल येईल किंवा विचारणा करण्यासाठी कॉल येईल हे सांगता येत नाही. सो कॉलिंग सेशन तुमचे चालतील. याच्यासोबत तुमचा सर्व PYQचा सराव होईल. PYQ सराव, काही लेक्चर्स आहेत, आपण लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येतोय, जसं की मॅथचे अवघड टॉपिक्स आहेत, रिमोट सेन्सिंगचे टॉपिक्स आहेत. सो असे तुमच्यासाठी लेक्चर्स पण आपण तिथे प्रोव्हाइड केले आहेत. सोबतच इथे तुम्हाला एक्स्ट्रा 5000 क्वेश्चन असतील, त्या एक्स्ट्रा 5000 क्वेश्चनचा तुमच्याकडून सराव करून घेतला जाणार आहे. सो अशा प्रकारची ही काय आहे, आरंभ नावाची मेंटरशिप बॅच आहे जी तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी स्पेशल तुम्हाला काय करायचं आहे की आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे भगीरथ IAS अकॅडमीचं आणि इथे जाऊन आरंभ नावाची बॅच आहे ती एनरोल करायची आहे. ज्या बॅच मोफत असेल, मात्र आपण 99 रुपीज आणि इतर जे प्लॅटफॉर्म फीज वगैरे लागतात ती त्यामध्ये इन्क्लूड केली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बऱ्याच साऱ्या नोट्स असतील, लेक्चर वगैरे हे सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे प्रश्न समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.